यजमान संघाची जेवणाची उत्तम सोय या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आज देखील रुचकर आणि स्वादिष्ट पद्धतीचे जेवण या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे आणि स्नेहभोजनाला जेवणाला आपण सुरुवात देखील केलेली आहे। क्या बात आहे। क्रिकेट बिग मैच अडोस पडोस की लढाई गोंदवली आणि पूर्णा असे दोन गाव अडोस पडोस की लढाई म्हटलं तर बावगं ठरणार आणि दोन्ही संघांना एकमेकाचे डावपेच माहीतच असतील। नो डाऊट हा सामना म्हणजे अतिशय रंगत आणि चुरशीचा ठरेल। प्रेक्षकांच्या भेटीला बिग मॅच कडा संघर्ष कडा मुकाबला काटो की टक्कर दो विकेट मॅच जबरदस्त धुमशान। ओर क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिलं ओट आता तो गोलंदाज संजय। फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला फटका देवा टावरेच्या बॅटमधून पहिला ऑन साईडचा फटका, एकदम गणीची त्याला संधी झाली। एकदम स्वतःचा आणि संघाचं ज्यांना अकाउंट ओपन केलं धावसंख्या होती बिनबाद 1। ओर क्रमांक पहिलं नाणेफेक हारल्यानंतर या ठिकाणी पूर्ण संघ प्रथम करतोय फलंदाजी। नंदकिशोर खारबाव विपक्ष आई जोगेश्वरी झून नांदुर्गे संघामधून आपण जो सामना पाहिला तर सामन्याचा विजय संघ आई जोगेश्वरी झून नांदुर्की आणि त्या सामन्यातील सामनावीरचा पुरस्काराचा मानकरी दोन खेळाडूंचा आपण निश्चित विचार केला। सोमनाथ त्याच्या बॅटमधून सुरेख सुंदर धावा होते, मात्र ओर क्रमांक पहिलं ज्यांना हातललं अतिशय चांगला षटक ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तो ठरतो त्या स्पर्धेचा फिनिशर संजय ठरतो या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। संजय ही ओर संपल्यानंतर आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य स्टेजवर यायचं आहे आणि प्रकाश भाऊ आपण आनंद भाऊशी संपर्क साधायचा आहे। कारिवली संघाचा कॅप्टन आणि आई जोगेश्वरी झून नांदुर्गी संघाचा कॅप्टन आपण कुठं जाऊ नका, यानंतर तुमचा सामना आहे, आपली मॅच असेल। आता मात्र देवा टावरे याच्या बॅटमधून लॉफ्टेड शॉट, वन बॉन्स की आउट ऑफ द पार्क, वन बॉन्स। प्रयत्नांची परिकाष्ठा आपण निश्चित पाहिली होती। क्षेत्ररक्षक मला वाटतं राकेश त्या ठिकाणी होता, झेल घेण्याचा दमदार प्रयत्न, चांगला प्रयत्न, उत्तम झेल कॅरी करू शकला नाही आहे आणि त्याच क्षेत्ररक्षकाला चेंडू बीट करून एका टप्प्याने सीमाच्या बाहेर जाणार चौकार आला। देवा टावरे याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका, संघाची धावसंख्या 4 ने पुढे सकली, धावसंख्या होती ती 6 बिनबाद 6। चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस, फलंदाज थोडासा स्टेपआउट निश्चित झाला होता, मात्र चेंडूची लाईन त्याला व्यवस्थित रीड करता आली नाही। मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता, निर्धाव चेंडूची सांगता होती, धावसंख्या स्थिर आहे। ओर क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटक करताना गोलंदाज संजय आतापर्यंत ज्याने खर्च केल्यात 6 धावा। आउट ऑफ इनसाइड, वन बॉन्स, एका टप्प्याने चेंडू वायडिश लॉंग ऑफ सी मार्शे क्लिअर करतोय चौकार। खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर। चौकार संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते, धावसंख्या होती ती बिनबाद 10। अडोस पडोस की लढाई आपण पाहतोय, दोन जवळचे संघ, एका बाजूला गंगामाता गोंदवली तर दुसऱ्या बाजूला गावदेवी पूर्णा। चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका, अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका देवा टावरे याच्या बॅटमधून, सलग दुसरा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर चौकार। चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते, धावसंख्या होती ती बिनबाद 14। ओर क्रमांक पहिलं संपते, पहिल्या ओरच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात संघाला करून देताना देवा टावरे। चला मॅनचा पुरस्कार घेण्यासाठी संजय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या। आई जोगेश आपल्या खेळाडूवर पाठवा आणि कॅप्टन आपण आनंद भाऊशी संपर्क साधायचा आहे। क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो मित्र आपण पाहतोय। रेग्युलर ग्रामीण स्पर्धांना लाजवेल असा अतिशय दमदार आयोजन आहे।
रेग्युलर ग्रामीण या संघटनेचा आपण जर विचार केला तर मला वाटतं कुठल्याही आयोजकांना आजपर्यंत संघानं जेवण दिलेलं नाही आहे. मात्र एकमेव अशी संघटना तालुका क्रिकेटमध्ये आपण पाहतोय न्यू 40+ जे आयोजक असतात ते दुपारच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं योग्य तो पाहुणचार प्रत्येक संघाचा करत असतात. अशी संघटना माननीय श्री प्रतापजी पाटील ज्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि संघटनेचे विद्यमान सल्लागार देखील कोण आहेत ते आमचे आदरणीय भरतजी पाटील साहेब. क्या बात आहे. उत्तम संकल्पना या संघटनेची आहे, कारण की दुपारच्या सत्रामधून प्रत्येक यजमान संघाची जेवणाची सोय प्रत्येक आयोजकाकडनं केली जाते. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ गीत येतोय. गोलंदाज अक्रॉस लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता चेंडू जातो स्क्वेअर ऑफ विकेट. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावांनी संघात धावसंख्या होते ती बिनबाद 16. स्नेह भोजनाला आपण सुरुवात केलेली आहे. यजमान संघ ज्या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर संघासमेत जे पाठीरेखे आहेत गंगामाता गोंदी संघासमेत आपण दिलीप म्हात्रे यांना पाहतोय. तो ये नाही दिला आपण 2 वेळा पुकारला दिला आपण. मागच्या सामन्यातील सामनावीराचा पुरस्काराचा मानकरी संजय आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर या. वेलकम महेश. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू आता गोलंदाज गीत वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरे. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका, चेंडू जातोय मिड विकेटला. डीपमधून चेंडूची फेक केली जाईल. दुसरी धावेची मागणी आणि 2 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा गीत फुल्यांचा चेंडू ऑनसाईडचा बिग ब्लास्ट, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय देखणा चिकणा अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. मैदानाच्या आतमधून देवा टावरे याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम फटका. या 6 धाव्यांनी सांगत धावसंख्या पुढे सरकते 25-25 विदाउट लॉस ऑफ विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. सांगा धावसंख्या होती ती बिनबाद 25. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. स्क्वेअर कट केला चेंडूला. चेंडू कव्हरला जातोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्डमधून परेश याच्याकडनं, परेश पाटील याच्याकडनं अतिशय चांगलं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण झालं. एक धावगणीची संधी धावसंख्येकडे पुढे सरकली 26. ओव्हर क्रमांक दुसरा संपता 2 षटकांची अंती 13च्या सरासरी धावा जमा झाल्यात 26. आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर करू मान्यवरांच्या शुभ हस्ते ट्रॉफीचे वितरण. मागच्या सामन्यातील हिरो ज्यानं शिकस्त दिली नंदकिशोर खारबाव, मी सन्मानी व्यासपीठावर विराजमान दापोडे गांबेचे माजी सरपंच सन्मानी प्रेमनाथजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते जी आकर्षक ट्रॉफी आहे प्रथम ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. सन्मान्य हरिदास पाटील, आदरणीय आनंदभाऊ पाटील, बंटी चौधरी यांच्याकडनं जे आम्हाला पुरस्कृत झाली. त्यानंतर जे गिफ्ट साडी पैठणी आहे दुर्लभ भाऊ आपण आपल्या शुभ हस्ते त्या साडीचं वितरण करावं. माजी उपसरपंच सौभाग्यवती कविता संतोष पाटील
त्यांचे यजमान संतोष एकनाथ पाटील यांच्याकडनं आम्हाला जी उपलब्ध झाली. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते जे घरगुती गिफ्ट आहे स्वर्गीय सुभाष विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ सौ कामिनी दुर्मन पाटील अध्यक्ष महिला महादेवी महिला मंडळ दापोडे यांच्या वतीनं आम्हाला पुरस्कृत झालेली जे गिफ्ट आहे तिचं वितरण केलं जातं. त्यानंतर शीतपे बिग डॅडी चे प्रोपायटर सन्माननीय रणजित पाटील, नवीन पाटील आणि सचिन पाटील. मी सन्माननीय व्यासपीठावर विराजमान रविकांत. ओके हॅलो दोघा आई जोगेश्वरी झून नांदुर्की संघाचा कॅप्टन जय बजरंग कारिवली या संघाचा कॅप्टन. पुढील सामना या दोन संघांमधून असेल. या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्सची संपर्क साधायचा आहे. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपण्याच्या अगोदर आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये हजर राहा. तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतोय संदीप म्हात्रे. राईट राऊंडचा मारा करतोय. अतिशय चांगला चेंडू इनसाईडला चेंडू जातोय. एक धावगणीची संधी झाली. एक धावणी संघात धावसंख्या 27 और क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. संदीप म्हात्रे गोलंदाज. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. खराब क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षकाला चकवा देत चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा फुल्यांचा चेंडू होता. फलंदाज किशोर पाटीलच्या बॅटमध्ये सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट दर्जाचा फटका आपण पाहिला इनसाइड आणि चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार आला. चौकार संघात धावसंख्या 4 पुढे सकते. धावसंख्या होते ती 31-31. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा फ्लिक केला. ऑन साईडला चेंडू जातोय. डीप लॉंग ऑन सीमारेषा क्लिक करणारा चौकार येतोय. 1 बॉन्स एका टप्प्याने क्षेत्ररक्षण बीट करून रेषेच्या बाहेर जाणारा चौकार आला. या चौकार संघात धावसंख्या होती ती 35. आता मात्र एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय गावदेवी पूर्णा. तालुका क्रिकेटचा आपण जर विचार केला तर रँकिंगचा संघ आहे. कुठल्याही संघाला पराभूत करण्याची किमया या संघामध्ये देवाजी टावर यांच्या अध्यक्षतेखाली तालुका क्रिकेटमधून अतिशय उत्तम दर्जाचा खेळ या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा संदीप म्हात्रे रायटाम ओव्हरचा मारा करतोय. चेंडूला मोठा फटका घेण्याचा माणूस होता मात्र व्यवस्थित प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आश्रय ते तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि तुमची नजर. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपतात. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. एका बाजूला आई जोगेश्वरी झून नांदुर्की तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवली. देवा टावऱ्याच्या बॅटमधून पुन्हा एकदा बिग ब्लास्ट. चेंडू जाईल 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 आउट ऑफ द पार्क. खऱ्या अर्थानं आपण जी स्पर्धा पाहतोय स्पर्धेच्या माध्यमातून देवाजी टावरे यांचं देखील मोलाचं सहकार्य आम्हाला प्राप्त झालेलं. मला वाटतं चेंडूंची उपलब्धता त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. मात्र आतापर्यंत 2 चेंडू त्यांनीच घालवले आहेत. त्यानंतर आमच्या गावचं दानशूर असं व्यक्तिमत्व माजी सरपंच सन्माननीय नंदनजी पाटील यांचं देखील मी फार फार आभारी आहे. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी देखील आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे. कारण की या स्पर्धेमधून त्यांच्याकडनं चेंडूची उपलब्ध आम्हाला झालेली आहे. आणि त्या षटकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना गोलंदाज संदीप म्हात्रे.
षटकार लागल्यानंतर गोलंदाज स्वतःला कमबॅक करतोय, त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देतोय. महत्वाचा फलंदाज देबा टावरे याची खेळी मात्र संपुष्टात. बेचाळीस धावा बॅटिंगला आल्यावर मोजायच्या. आज केतन मात्र इन ॲक्शन मध्ये दिसत नाही, मला वाटतं थोडासा एन्जॉयड आहे. संघातील सर्वात महत्त्वाचा क्षेत्ररक्षक आहे आज, मला वाटतं की कारणास्तव किंवा इंजॉर्ड आहे या कारणाने खेळामध्ये इन ॲक्शनमध्ये दिसत नाही आहे. शेवटचा अंतिम खर्च ओर प्रगतीपथावर गोलंदाज येतो परेश. क्रिकेटची मांदिळी आपण पाहतो, क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतो, क्रिकेटचा बिग शो आपण पाहतो, क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतो, क्रिकेटचं जुनून आणि क्रिकेटचं जल्लोष आपण पाहतोय, क्रिकेटची पंढरी आपण या ठिकाणी पाहतोय. येणाऱ्या प्रत्येक यजमान संघाची जेवणाची उत्तम सोय आयोजकांच्या वतीने या ठिकाणी आज करण्यात आलेली आहे. स्नेहभोजनाला प्रारंभ सुरुवात देखील केलेली आहे. विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा माणस मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली नव्हती. ब्लाइंड स्ट्रोक ज्याला आपण म्हणू शकता. स्विंग एंड मिस परिपूर्ण बीट होताना फलंदाज एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे और क्रमांक शेवटचा अंतिम अखेरचं परेश केलं, 2 वेळा केलं. चला पुढे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण पिया. शेवटचा ओव्हर प्रगतीपथावर त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन विनाविलंब आपण लगेच टॉस बॉक्सशी संपर्क साधा. जो संघ उशीर करेल त्याला कदाचित पॅनलाइज केलं जाईल. गीत याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण आउटफील्डमधून चेंडू जातो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या डबल फोर 44. बघा ज्या 2 संघांना आम्ही इन्व्हाइट करतो टॉससाठी, जो संघ या ठिकाणी उशीर करेल त्याला कदाचित पॅनलाइज केलं जाईल. याची दोन्ही संघाची कॅप्टन आपण नोंद घ्या. वेल इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट आयोजकांसाठी आहे. दोन संध्या एकाच चेंडूवर झेल सोडला जातोय आणि चालून आलेली संधी होती. फलंदाजाला आपण धावचित बाद करू शकला असता, मात्र निशाणा साधता आला नाही आहे. कदाचित आपण बचपन में गोटियां नहीं खेले होंगे. हर्षद ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. ऑन द कार्पेट चेंडू जातो मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्डमधून थोडासा तंबल निश्चित झाला आणि ज्या ठिकाणी 1 धाव आहे त्याकडे 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या दोन्ही पुरस्कार धावसंख्या होती ती 47. एक विशाल लक्षाकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय गावदीप पूर्णा. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. परेश संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज परेश. उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमधून आतापर्यंत ज्यानं खर्च केल्यात 5 धावा 4 चेंडूमधून उत्तम कामगिरी म्हणता येईल. शॉर्टन पुलचा फटका. वारंवार मैदानाच्या आतमधून देखील थोडंसं चुकी आपण पाहतोय. साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जात नाही आहे. थोडंसं तंबल होताना क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आणि दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा दक्ष आणि ज्या ठिकाणी 1 धाव आहे त्याकडे 2 धावा त्यांच्या माध्यमातून कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांची संख्या धावसंख्या होती ती 49. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे आणि बघूया चौकार षटकार 3 धावा 2 धावा की 1 धाव की फलंदाज बाद. यास ज्या फटक्याची नितांत गरज म्हणता येईल
खराब चेंडू आणि उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. अर्षद याच्या बॅटमधून या साधाबेनी संघाची धावसंख्या साने पुरस्कार धावसंख्या होती 55 आणि विजयासाठी फार मोठं लक्ष असेल ते 56 धावांचं. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन या. या संपूर्ण स्पर्धेसाठी स्पॉन्सर झालं असे स्टोन एट डेव्हलपरचे मालक सन्माननीय मोहित शेठ भरत पाटील व अजय शेठ भरत पाटील. या टॉस बॉक्समध्ये मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो, सन्माननीय प्रेमनाथ पाटील साहेब, सन्माननीय दुर्लभ पाटील साहेब, सन्माननीय भरतदादा पाटील साहेब, सन्माननीय प्रकाश दादा पाटील साहेब, सन्माननीय रवींद्र दादा पाटील साहेब, या पाचही मान्यवरांना विनंती करतो की आपण मान्यवर कक्षामध्ये जय बजरंग कारिवली वर्सेस जुनानदुर्की या संघाच्या टॉससाठी आपण जायचं आहे. ओव्हर टू मोहन भोईर. खूप खूप धन्यवाद. दुरण पाटील या स्पर्धेचे निवेदक आहेत. चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचा आपण नाणेफेक करतोय. नाणेफेक होण्यापूर्वी आपण दोन्ही ओके बरोबर. चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते महत्त्वाच्या सामन्याची आपण नाणेफेक करतो. एका बाजूला या स्पर्धेचे सर्वा करता धरता वनमॅन शो सन्माननीय भरतजी पाटील, तर दुसऱ्या बाजूला आमच्या मंडळाचा लोगो आहे वीर तानाजी दापोडे. सन्माननीय प्रेमनाथजी पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. कोण बोलतोय? थांबा, तुम्ही बोलता, बोला. संदीप भाऊ काय म्हणणं आहे? वीर तानाजी दापोडे असं म्हणणं आहे आणि एक्झॅक्ट मला वाटतं तेच. वेलकम वेलकम वेलकम. आपण या क्रीडा नगरीच्या बाहेर आपण प्रथम सुसज्ज असं ग्लोबल इंडस्ट्रियल अँड कमर्शियल पार्क जे पाहतो, या पार्कचे मालक सन्माननीय सुधीर शेठ म्हात्रे साहेबांचं या स्पर्धेनिमित्ताने आजच्या तिसऱ्या दिवशी आम्हाला या स्पर्धेनिमित्ताने भेट दिलेली आहे. साहेब, आपलं वीर तानाजी चषक 2024 सन्माननीय भरतदादा पांडुरंग पाटील चषक 2025 मध्ये सन्मानपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. प्रथम आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते दोन्ही संघांना सन्मानित करूया. स्पेशल या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झालेली बिग डॅडी या हॉटेलचे मालक सचिन असतील, रणजित असतील, यांच्याकडनं आम्हाला पाण्याची व्यवस्था झालेली आहे. मी सुधीर भाऊने विनंती केली, आपण आपल्या शुभ हस्ते प्रथम आई जोगेश्वर जून नांदुरकी या संघाचा कॅप्टन याला आहे
पाण्याचं बॉक्स द्यायचं. त्यानंतर प्रेमनाथ भाऊ, आपण कारिवली संघाचा कॅप्टन बिग डॅडीचा लॉंग फॉर्म काय, मोठा बापूस. मान्यवरांचं खूप खूप आभार. वेलकम वेलकम वेलकम. आपल्याकडे सन्माननीय वेळ थोडासा कमी आहे. ग्लोबल आपण इंडस्ट्रीजचे नाणेफेक जिंकली, फक्त एका स्वरामध्ये आपण प्रोप्रायटर निर्णय सांगा. सन्माननीय Breakfast. सुधीर Okay, शेठ all the म्हात्रे best. साहेबांचं या स्पर्धेनिमित्ताने मुख्य व्यासपीठावर भेट. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ही स्पर्धा भव्य दिव्य अशा स्वरूपात वीर तानाजी क्रीडा मंडळ नवीन 40+ संघ दापोडे आयोजित सन्माननीय भरतदादा पांडुरंग पाटील चषक 2025 ही स्पर्धा आपण सर्वजण पाहत आहोत. आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस आणि आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन नुकतंच ज्यांची व्यासपीठावर उपस्थिती लाभली आणि या स्पर्धेनिमित्ताने ज्यांनी आमच्या मंडळासाठी मोठं योगदान दिलं आणि मित्रहो, या दापोडे गावामध्ये आणि या मैदानाच्या बाहेर सुसज्ज असं जे आपण ग्लोबल इंडस्ट्रियल अँड कमर्शियल पार्क पाहतो, या पार्कचे मालक आणि कमी वेळामध्ये आपल्या भिवंडी तालुक्यात नव्हे या ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांनी नाव लौकिक केलं. आपण पडग्यापासून जवळजवळ शहापूरपर्यंत अनेक पार्क पाहतो का त्यांचं काम अतिशय उत्तमरित्या ज्यांनी केलेलं आहे. अशी संपूर्ण आर.के. बिल्डरची टीम आपण पाहत आहोत. उद्योग क्षेत्रामध्ये कमी वेळेमध्ये ज्यांनी नाव लौकिक केलं आणि या भिवंडी तालुक्याचे आणि आपल्या भिवंडीचे लोकप्रिय खासदार सन्माननीय बाल्यामामा म्हात्रे साहेबांचे ते भावाचे पुत्र आहेत. सन्माननीय सुधीर शेठ म्हात्रे साहेब आजच्या तिसऱ्या दिवशी आम्हाला भेट दिली आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मी मंडळाकडून मंडळाचे सदस्य सन्माननीय सुहास पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्य साहेबांचा सन्मान करायचा. त्यांच्या समवेत मंडळाचे सदस्य बंटी चौधरी, आनंद भाऊ पाटील आणि हरिदास पाटील या सर्वांना विनंती करतो की आपल्या आजच्या या स्पर्धेचे मुख्य अतिथी, मुख्य गेस्ट, एक युवा नेतृत्व सन्माननीय सुधीर शेठ म्हात्रे साहेबांचं या आजच्या तिसऱ्या दिवशी मुख्य व्यासपीठावर सन्मान होत आहे आणि साहेबांकडून या मंडळासाठी खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. लेजंड ऑफ गुंदवली म्हटलं तर वावगं ठरणारी आहे. औद्योगिक क्षेत्रामधून खऱ्या अर्थानं अग्री समाजाचं नाव लौकिक करणारं व्यक्तिमत्व गुंदवली सुपुत्र सन्मानित सुधीरजी म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आणि साहेब ही स्पर्धा ज्यांच्या देखरेखीखाली आणि ज्यांच्या मुख्य आयोजनाने महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सन्माननीय भरतदादा पांडुरंग पाटील यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा भव्य दिव्य अशी स्पर्धा पाहत आहोत. धन्यवाद. ओटू मोहन भोईर. धन्यवाद. आणि पहिला चेंडू पेस करताना ऑन साईडचा अतिशय चांगला जाणारा नेत्रदीपक चौकार विशाल लक्ष्य आहे आणि या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवात देखील अतिशय सुंदर झालेली आहे. पहिल्या चेंडूवर अतिशय चांगला फटका आपण पाहिला अंकुशाच्या बॅटमधून. सन्मानी व्यासपीठावर विराजमान आदरणीय संदेशजी भगत साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत.
आपलं देखील मी ऑर्गनाईज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. आणि मला वाटतं संदीपजी भगत साहेबांचा आज वाढदिवस आहे, जन्मदिवस. क्या बात आहे. जन्मदिवसाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आई जगदंबा, आई कामाख्या देवी आणि आमची आई वराल देवी माता तुम्हाला उदंड आयुष्य देवो. कामाख्या देवी पावली म्हणजे सर्व पावला. आणि आमची ग्रामदेवता महादेवी माता, हिला देखील प्रार्थना केली जाते की जन्मदिवसाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. अतिशय चांगला फटका पुन्हा एकदा अंकुशाच्या बॅटमधून चेंडू जातोय डीप लॉंगांना, चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र ह्याच दरम्यान 2 धावा काढण्याची संधी. या 2 धावाने गंगामाता गोंधळी संघ 6 या धाव संख्येवर पोहोचतोय. या स्पर्धेचं औचित्य साधून या स्पर्धेच्या आयोजनाच्या माध्यमातून येणाऱ्या यजमान प्रत्येक संघाची जेवणाची उत्तम दर्जाची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आज जय बजरंगबली हनुमंत देवाचा वार आहे. व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही पद्धत जेवण या ठिकाणी आज उपलब्ध आहे. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र आउटफील्डमधून चांगले क्षेत्ररक्षण केलं जातं आहे. 2 धावा कंप्लीट. विजयाचं लक्ष फार मोठे आहे. सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं कमबॅक व्हायचं असेल तर अशाच पटक्यांची नितांत गरज आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट क्रिकेट, माझं दे दनादन. क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो. भिवंडीचे सुप्रसिद्ध उद्योजक, खऱ्या अर्थानं अगरी समाजाचं जनन लाव लौकिक करून 7 समुद्र पार न्यावं असं व्यक्तिमत्व आज या व्यासपीठ मंचावर आपण पाहतोय. सुधीरजी म्हात्रे साहेब, उद्योग क्षेत्रातील दिग्गज असं व्यक्तिमत्व. गौरव गुंदवली. पुणे एकदा ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. चेंडू जातो मिडविकेटला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे, एकापेक्षा जास्त नाही आहे. सन्मान्य भरतजी पाटील साहेबांची आपण देण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतोय, बिग शो पाहतोय. धावसंख्या बिनबाद 9. ओव्हर क्रमांक पहिलं गोलंदाज बाळा. स्ट्राईक रोटेट करतोय बॅट्समन संजय. अतिशय चांगला फटका, अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका. आउट ऑफ इन साईट. अतिशय चांगला फटका संजयच्या बॅटमधून सजला. ज्या फटक्याची नितांत गरज होती, कारण की विशाल लक्ष्य आहे आणि खऱ्या अर्थानं या विशाल धावांचा पाठलाग करताना एक उत्तम दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू, इनसाईडचा स्ट्रोक आपण पाहिला. चेंडू वाडिश लॉंग ऑफ सी मार्शा क्लिअर करणारा चौकार आला. चौकाने सांगा धावसंख्या 13. 14 धाव्यांचा आस्किंग रन रेट आहे. प्रति ओव्हरचा आपण जर विचार केला तर 14 धावांची गरज आहे. आणि कुठेतरी जे आस्किंग रन रेट आहे, धावांची जी गती आहे, त्या गतीला या ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न गोंधळी संघाच्या माध्यमातून केला जातोय. पुन्हा एकदा अप्पर कटच्या अंदाज खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन दी अप मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र बॅटची आउटसाईड एज घेऊन जातो. शॉट थर्डमॅनला इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण, एक धावण्याची संधी. जे आस्किंग रन रेट आहे, धावांची जी गती आहे, त्या गतीला या ठिकाणी स्पर्श केला जातोय पहिल्या ओव्हरमधून. आणि सर्वात महत्त्वाचं ॲडव्हान्टेज ऑप्शन आपण पाहतोय की कुठल्याही प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाही आहे. आणि याचबरोबर आमच्यापासून रजा घेताना गौरव ऑफ गुंदवली, लेजंड ऑफ गुंदवली. निश्चितच अग्री समाजाचं भूषण, ज्यांच्या नावानं सध्या मोठी चर्चा आहे महाराष्ट्रभर तर देशभर, ज्यांच्या नावानं आपण विमानतळाला जे नाव देणार दिबा पाटील साहेबांचं, त्या नावासाठी मोर्चे बांधणी सध्या जोरात चालू आहे. आणि त्यासाठी अग्रेसर असतात आमचे सुधीरजी म्हात्रे, हे नेहमीच अग्रेसर असतात. आज खऱ्या अर्थानं
नितीनजी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शिवमाता बळे संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, क्रिकेटचे उत्तम चाहते आहेत. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून काही प्रेक्षक या स्पर्धेला जॉईन आहेत यूट्यूबच्या माध्यमातून, आणि त्या प्रेक्षकांमधून खास करून एक ज्येष्ठ प्रेक्षक आमचे जगन काका म्हात्रे स्वराज्य कशिरी संघाचे खंदे समर्थक आहेत, आणि त्यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला पंचांचा 9 बॉलचा इशारा, 1 धावेचा निर्बळा, धावसंख्या बिनबाद 15. ओर क्रमांक 2 राकेश टावरे. पहिला चेंडू मात्र थोडासा दिशाहीन, ज्याच्या माध्यमातून आपण पाहिला. पंचांचा 9 बॉलचा इशारा आला, 1 धावेचा निर्बळा झाला, धावसंख्या 15वर पोहोचली. चेंडूला सुंदर फ्लिक केलं, ऑन साईडला चेंडू जातो, मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, आणि दुसरीच्या प्रयत्नामधून महत्त्वाची विकेट, धावचित बाद. संजय म्हात्रे फलंदाज बाद होतोय. पहिली धाव अतिवेगाने प्राप्त झाली होती, मात्र दुसऱ्या धावचा मोह आवरता आला नाही, आणि दुसऱ्या धाव घेण्यासाठी कुठल्या प्रकारचं कॉलिंग देखील झालं नव्हतं, आणि फलस्वरूप महत्त्वाचा पहिला फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. राकेश संघातील सर्वात उत्तम दर्जाचा खेळाडू आहे. दुसऱ्या षटकाला आरंभ आहे. 1 बाद 16 अशी अद्यव स्थिती पाहतोय गंगामाता गोंदिवली संघाची. पुन्हा एकदा गोलंदाजांच्या बारगाव बोल्यावर पंचांना क्रॉस करतो. रॅटम ओव्हरचा मारा करताना गोलंदाज राकेश टावरे. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. व्हाट अ शॉट, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. मी अगोदर म्हटलं होतं राकेश हा संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. उत्तम ठिकाणी त्याला यूज केलं जातं, आणि पहिला चेंडू पेस करताना त्याच्या बॅटमधून देखील कमालीचा फटका. स्क्वेअर ऑफ विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक फटका राकेशच्या बॅटमधून येतोय. अडोस पडोस की लढाई आपण दोन संघामधून पाहतो. एका बाजूला गंगामाता गोंदावली तर दुसऱ्या बाजूला गावदेवी पूर्णा. हॅलो, राकेश अगेन्स्ट राकेश. एक गोलंदाज, एक फलंदाज. पुन्हा एकदा ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका साजलाय, आणि 2 शतरक्षणा बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर गेलो. चौकार. खराब शतरक्षण, सुमार दर्जाचं शतरक्षण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. साजेची कामगिरी मैदानाच्या आत गावदेवी पूर्णा संघाच्या माध्यमातून केली जात नाहीये. फलस्वरूप 2 शतरक्षणा बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणार चौकार येतोय. या चौकाने आता मात्र चांगल्या सुस्थितीमध्ये गंगामाता गोंदावली संघाची धावसंख्या 1 बाद 26. जशास तसं उत्तर, नेट टू नेट फाईल. आउट ऑफ द लेग स्टंप. लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता. पंच वाईटची खून करतात. या स्पर्धेचे पंच एक उत्तम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ या संघटनेला जॉईन झालेले आमचे पंच आहेत. वसईवरून बिलॉंग करतात. MCA पंच आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन बोर्डाशी संलग्न असलेले पंच आहेत महेश कडू. गोलंदाज राकेश. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा प्ले केले. चेंडू जातो शॉर्ट पाईनला, थोडंसं थांबवलं होतं क्षेत्ररक्षक. कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा.
सर्वात महत्त्वाचं आपण पाहिलं स्ट्राईक रोटेट करण्याची संधी राकेश याला मिळते. धावसंख्या दोन्ही पुढे सकते 29. येणारे चेंडू असतील 14 आणि 27ची गरज. सामन्यावर पकड मजबूत करताना संघ आपण पाहतोय गंगामाता गोंदवली तालुका क्रिकेटचा आपण विचार केला तर पुणा संघ तालुक्यातील सर्वात दादा संघ म्हणून खऱ्या अर्थाने त्याची ओळख आहे. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका, पॉईंटला चेंडू जातोय, थोडासा थांबवलं होताना पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक. राकेशच्या बॅटमधून एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी आपण पाहतोय. स्मित हास्य केतन म्हात्रे यांच्या चेहऱ्यावर. धावसंख्या 31. 31. 13 चेंडू 25 धावांची गरज. चेंडूवर मोठा फटका आहे, चेंडू जाईल जाईल आउट ऑफ द पार्क. राकेश ब्रँड मैदानाच्या आतमध्ये आपली कमाल दाखवतोय. दे दनादन पाण्याची व्यवस्था करायची आणि जेव्हा जेव्हा मैदानामध्ये पाणी लागेल तेव्हा पाणी घेऊन जायचं प्लीज. जेव्हा जेव्हा मैदानामध्ये पाण्याची गरज लागेल तेव्हा प्रत्येक खेळाडूच्या कॅप्टनला विनंती आहे, 12 मॅनला विनंती आहे की आपण लगेच पाणी घेऊन मैदानामध्ये जायचं आहे. उष्णता फार झालेली आहे. दोन षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 37. आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना संघ आपण पाहतोय गंगामाता गोंदवली. येणारे चेंडू चला तत्पूर्वी आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर, करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. शेळूमाता वळ सिनियर 40 संघाचे एक उत्तम दर्जाचे खेळाडू आहेत सन्माननीय नितीनजी भोईर यांना आपण सन्मानित करायचं आहे. मी आनंद भाऊ यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करावा, कारण तुम्हाला सर्वांची संस्कृती आहे अतिथी देव भव. शेळूमाता वळ या संघाचे एक उत्तम दर्जाचे खेळाडू आहेत 40+ फॉर्मॅटचे नितीनजी भोईर. समाजसेवक नितीन भोईर साहेबांचं आजच्या 3ऱ्या दिवशी मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान होत आहे. बरोबर. त्यानंतर मी पुन्हा एकदा आनंद भाऊ यांना विनंती करतो की दापोडे गावचे समाजसेवक व रेग्युलर क्रिकेट बी संघाचे उत्कृष्ट खेळाडू समीर जगदेव पाटील यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे. हॅलो लेग बिफोर. मुख्य व्यासपीठावर आजच्या 3ऱ्या दिवशी सन्मान होत आहे. दापोडे गावचे समाजसेवक व रेग्युलर क्रिकेट संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू समीर पाटीलचा शुभ सन्मान मंडळाचे सदस्य आनंद भाऊ यांच्या शुभ हस्ते होत आहे. हॅलो नेक्स्ट बॅट्समन येतोय संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज हरी. विनायक 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 19 धावांची गरज आहे. नाही चेंडू लॉन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. चांगल्या चेंडूची सांगता होते विनायक याच्या माध्यमातून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली. 2 चेंडूमधून कुठल्या प्रकारची धाव नाही आणि महत्त्वाचा एक गडी ज्यानं बाद केलेले. आता येणारे चेंडू 10 आणि विजयासाठी 19 धावांची गरज. आता सामना दोन स्थितीमध्ये पाहतोय 50-50 मध्ये आपण पाहतोय. दोन्ही संघांना एक समान संधी आहे आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका
चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. विकेट. मोठा फटका. अतिशय कमालीचा फटका, ताकदवर फटका. प्लेसमेंट काय जबरदस्त आपण पाहिली. सुंदरसा चेंडू लॉन साईडला फ्लिक केला आणि चेंडू मिड विकेट सीमार्शा बाहेर जाणारा नेतृत्व दीपक षटकाराला. या 7 मिनिट संघात धावसंख्या साने पुढे सरकली. समीकरण बदलते. आता मात्र येणारे चेंडू 9 आणि विजयासाठी 13 धावांची गरज. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी फक्त 13 धावांची गरज. सामने परिपूर्ण कमबॅक करताना संघ आपण पाहतोय. गंगामाता गोंदवली या सामन्यामधून आपलं साम्राज्य निर्माण करतोय. पुणे 2 साईडचा फटका ऑन द कार्पेट. चेंडू जातो. स्कोर ऑफ 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. येणारे चेंडू 8 विजयासाठी 11 धावांची गरज. गंगामाता गोंदवली या सामन्यामधून एक उत्तम दर्जाची क्वालिटीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं तालुकाकडचा आपण विचार केला तर सर्वात उत्तम दर्जाचा संघ आहे गावदेव पूर्णा. देवाजी टावरे यांच्या माध्यमाखाली खऱ्या अर्थानं तालुकाकडमध्ये कित्येक स्पर्धामध्ये एक जबरदस्त औषधिक परफॉर्मन्स या संघाचा आपण पाहिलाय. फुल लेनचा चेंडू ऑन साईडचा फटका साजलाय. खराब चेंडू उत्तम प्रार. जसं प्रश्न तसं उत्तर. संपला. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि फक्त विजयापासून 5 धावा दूर आहे. जवळजवळ या सामन्यामध्ये आपले साम्राज्य निर्माण करताना संघ आपण पाहतोय गंगामाता गोंदवली. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा एकदा चेंडू मोठा पटका. चेंडू देखील जाईल का आणि सामना फिनिश. काय कमालीचा खेळ. गंगामाता गोंदवली आणि गावदेव पूर्णा अडोस पडोस की लढाई आपण पाहिली.